मुख्यमंत्री सहाय्यता निधी संदर्भातील माहितीच्या अधिकारात दिलेली माहिती चुकीची, ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देत गैरसमज, तर दोषींवर कारवाई करणार मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती। पूर परिस्थितीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एका महिन्यात 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना फक्त 75,000 रुपये दिल्याची धक्कादायक माहिती आरटीआय मधून उघड, विरोधक सरकारच्या विरोधात आक्रमक। शेतकऱ्यांच्या मदत देण्याच्या मुद्द्यावर विजय वडेट्टीवारांसह विरोधक आक्रमक, शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा प्रकार सुरू, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। प्रश्नोत्तराच्या तासाला संबंधित खात्याचे मंत्री अधिकारी उपस्थित नसल्याने भास्कर जाधव आक्रमक, सरकारच्या वतीने कुणीच नाही याची दखल कोण घेणार, भास्कर जाधवांचा अध्यक्षांना थेट सवाल। नागपूरच्या विधान भवनात दुपारी 3 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाच्या निर्णयांची शक्यता। दोन 2008 मधील रेल्वे भरती मारहाण प्रकरणातील सुनावणीला राज ठाकरेंची ठाणे कोर्टात हजेरी, आपल्याला गुन्हा मान्य नसल्याचं राज ठाकरेंचं कोर्टात उत्तर। रत्नागिरीत उद्योजक सचिन पाकळेंच्या कारखान्यांवर ईडीची छापेमारी, खेडमधील सुकीवली आणि चिपळूणच्या सावर्डेतील कात कारखान्यावर धाड, उदय सामंतांच्या निकटवर्तीयांवर धाड पडल्याने चर्चांना उधाण। नाशिक पालिकेच्या एसटीपी प्लांटसाठी पालिकेने तोडली 300 झाडं, पालिकेच्या अजब कारभारावर नाशिकमधील पर्यावरण प्रेमी संतप्त। तलासरीच्या वेवजी ग्रामपंचायत हद्दीत गुजरातनं घुसखोरी केल्याचा आरोप, स्थानिक नागरिकांच्या आरोपांनंतर गुजरात आणि महाराष्ट्र सरकारकडून सीमा मोजणीला सुरुवात। ठाण्यातील मुंब्रा परिसरामध्ये ईडी आणि एटीएसच्या मोठ्या धाडी, दहशतवादी कृत्याशी संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरणी धाड पडल्याची माहिती, धाडींमुळे एकच खळबळ। गोव्यातील नाईट क्लबमधील आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना थायलंडमध्ये घेतलं ताब्यात, भारतात परत आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू। तपोवनातील 1800 झाडं तोडण्याला विरोध सुरू असताना नाशिक महानगरपालिकेच्या एसटीपी प्लांट उभारणीसाठी पालिकेनं तब्बल 300 झाडं तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नाशिक महानगरपालिकेच्या या कारभाराविरोधात पर्यावरण प्रेमी हे चांगले संतप्त झालेले आहेत। एकीकडे नाशिकमधल्या तपोवनातील 1800 झाडं तोडण्याला विरोध सुरू असतानाच नाशिक महानगरपालिकेच्या एसटीपी प्लांट उभारणीसाठी पालिकेनं तब्बल 300 झाडं तोडल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर येतोय। नाशिक महानगरपालिकेच्या या कारभाराविरोधात आता पर्यावरण प्रेमी चांगलेच संतप्त झालेले आहेत। नाशिकच्या याच भागामध्ये एसटीपी प्लांट उभारण्यासाठी 300हून अधिक झाडं तोडली गेलेली आहे आणि ही झाडं तोडत असताना एका रात्रीमध्ये नाशिकच्या उद्यान विभागानं ही झाडं तोडण्यासाठी परवानगी दिली। या सगळ्यासाठी काही हरकती मागवण्यात आल्या, मात्र त्यामध्ये केवळ 2 हरकती आल्या आणि या 2 हरकतींवर देखील आम्ही तोडगा काढला, अशा प्रकारचं उत्तर नाशिकच्या उद्यान विभागाने दिलं आहे। मी आता याच परिसरामध्ये आहे, माझ्या मागच्या बाजूला आपण जर बघितलं तर हा मातीचा ढीग आहे आणि त्या मातीच्या ढिगाच्या खाली मोठ्या प्रमाणात ही तोडलेली झाडं जी आहे ती अशा स्वरूपानं दाबली जात आहे। अनेक झाडांवर मार्किंग केलं जात आहे। 300 ते 400 झाडं या भागातली तोडली जाणार आहे आणि या बदल्यामध्ये नाशिकच्या फाशीचा डोंगर म्हणून ज्या भागाला ओळखलं जातं त्या ठिकाणी त्याच्या 4 पट झाडं जी आहे ती लावली जाणार, अशा प्रकारचा दावा जो आहे तो उद्यान विभागानं केलेला आहे। मात्र ही सगळी झाडं का तोडली गेली, एकीकडे या ठिकाणाहून, या टेकडी राम टेकडीहून काही अंतरावर पर्यावरणप्रेमी आंदोलन करतायत, त्या ठिकाणी तपोवनातली झाडं वाचावी यासाठी ते रस्त्यावर उतरलेले आहे। मात्र दुसरीकडे त्यांचं आंदोलन सुरू असताना इकडे मात्र अशा पद्धतीनं झाडांची कत्तल जी आहे
ती सुरू करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात झाडं जी आहे ती तोडायला सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्यामुळे आता पर्यावरणप्रेमींनी या सगळ्या कामावर आता आक्षेप घ्यायला सुरुवात केलेली आहे. 300हून अधिक झाडं एकाच वेळेला एकाच रात्री जी आहे ती तोडली जात आहे आणि प्रशासन ही सगळी झाडं दुसरीकडे पर्यावरणप्रेमींचं आंदोलन सुरू आहे आणि ते आंदोलन तिकडे चालू असताना एका रात्रीमध्ये अशा पद्धतीनं झाडांची कत्तल जी आहे ती नाशिकमध्ये केली गेलेली आहे आणि त्यामुळे पर्यावरणप्रेमी जे आहे ते संतप्त झालेले आहे. एकूणच या सगळ्याबाबत काय माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मनोजराव, काय नेमकी परिस्थिती आहे, वस्तुस्थिती काय आहे, किती इथे झाडं होते आणि किती तोडलेत? वस्तुस्थिती ही आहे, खरं तर कुंभ हा संत समाज शासन या सगळ्यांचा मिळून व्हायला हवा, पण अस्पष्टता, अनियमितता आणि संदिग्धता हे प्रशासनानं त्यांचं ब्रीदवाक्यच बनवून घेतलं की काय, अशी सगळी शंका उपस्थित होते. एक तर या STP जी झाडं तोडण्यात आली याची कुठलीही संपूर्ण शासकीय प्रक्रियेची माहिती, पेपर नोटीस किंवा बाकीच्या गोष्टी झालेल्या नाही आहे. दुसरं, आता इथे बऱ्याच ठिकाणी जर बघू शकतो आपण की आत्ताही झाडांची मोठी मोठी ओंडके, झाडांच्या फांट्या या सगळ्या तोडून गाडून दिलेल्या आहे. जर शासनानं सगळ्या प्रक्रिया व्यवस्थित केल्या तर ही झाडं अशी बाजूला मातीत गाडण्याचं काम का करण्यात आलं? आणि याहीपेक्षा सगळ्यात मोठा आणि भयावह प्रकार हा आहे की इथं तोडलेल्या झाडांच्या मोबदल्यात फाशीचा डोंगर, इथे जी 7,000 झाडं लावण्याची यांनी ग्वाही दिलेली होती किंवा तसं कबूल केलं होतं किंवा लावलं आहे असंही सांगता आता चौकशी केल्यानंतर, प्रत्यक्षात मात्र त्या फाशीच्या डोंगरावर 7,000 काय 700ही झाडं आत्ता आपल्याला प्रत्यक्ष मिळणार नाही बघायला. एकीकडे तुम्ही आंदोलनाला बसले आणि ते तपोवन वाचवण्याचा तुमचा तिकडे आक्रोश सुरू आहे आणि दुसरीकडे एका रात्रीत इतकी झाडं तोडली गेली, याची तुम्हाला कल्पना होती का? काय नेमकं हे सगळं घडलंय? आता आपण सर्वांनी बघतोच आहे या ठिकाणी की या ठिकाणी जसे झाडं दाबले गेलेत, तोडले गेलेत, आपण बघतोय. आता परत मुद्दा तोच येतोय की नाशिक महानगरपालिका आणि त्यांचं उद्यान विभाग हे पारदर्शकपणे काम का नाही करत आहे? त्या ठिकाणी पण अजूनपर्यंत पारदर्शकता आली नाही आहे. सुनावणी घेतं, एका ठिकाणी सुनावणी घेतात, दुसऱ्या ठिकाणी मॅडम मिटिंग घेत आहे आणि त्या मिटिंगनंतर सुद्धा आज जवळजवळ 5-6 दिवस झाले मॅडम कुठलं उत्तर आम्हाला, आम्ही ज्या सुनावदार काय घडलंय इथे? काय घडलंय? इथं आता आपण बघतोय 450 झाडांपैकी 300 झाडं तोडलेलं म्हणताय. आता याचं डॉकेट तुम्ही तुमच्या साईटवर टाकलं आहे का? या ठिकाणी कोणती तुम्ही सुनावणी घेतली गेली? या हरकतदार कोण कोण होते? मग तुम्ही याच्या बदल्यात कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे? हे झाडं कुठून तुम्ही तोडले, कुठं तुम्ही याचं लाकूड कोणाला तुम्ही विकलं? परत तुम्ही त्या ठिकाणी फाशी डोंगराला तुम्ही झाडं लावलेलं म्हणतायत, त्या ठिकाणी कुठले झाडं लावलेत? एकीकडे तपोवनामध्ये त्यांचं आंदोलन सुरू आहे, मात्र ते आंदोलन सुरू असताना अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये 300हून अधिक झाडांची कत्तल एका रात्रीमध्ये STP प्लांट उभारण्यासाठी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एक आक्रोश या सगळ्या पर्यावरणप्रेमींमध्ये आहे. आणि याहून धक्कादायक म्हणजे या झाडांच्या बदल्यात तिप्पट झाडं, अर्थात 7,000 झाडं आम्ही लावलेले आहे अशा प्रकारचा दावा नाशिकच्या उद्यान विभागानं केलेला आहे. मात्र फाशीच्या डोंगरावर प्रत्यक्षात झाडं नाही अशा प्रकारचा प्रतिदावा जो आहे तो उद्यान विभागाच्या या सगळ्या दाव्यावरती नाशिकच्या पर्यावरणप्रेमींनी केलेला आहे. त्यामुळे आपण आता इथली परिस्थिती बघितली, इथं झाडं तोडली गेलेली आहे, तोडली जात आहे, मात्र त्या बदल्यात लावलेली झाडं आता आहे का हे देखील आपण बघणार आहोत. यानंतर आपण पुढे जाणार आहोत नाशिकच्या फाशीच्या डोंगर परिसर, तिथे नेमकी काय परिस्थिती हे देखील आपण बघणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत वागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जोरदार चर्चा झाली. या चर्चेत विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. सरकारनं जाहीर केलेल्या पॅकेजच्या नावाखाली राज्यातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे असा आरोप विरोधकांनी केला. सरकारवर शेतकऱ्यांना मदत देण्याबद्दल गंभीर नसल्याचा आरोप सुद्धा सरकारवर विरोधकांनी केला. सोयाबीन उत्पादकांची सरकार फसवणूक करते आहे असं वडेट्टीवार म्हणाले. ही पूर्ण शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचाच प्रकार दिसतोय सरकार या उत्तरातून. कारण शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्यायच्या नाहीत, ज्या वस्तुस्थिती आहे ती मांडायची नाही, लपवायची. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयाकडून या प्रश्नाच्या उत्तराला शेतकऱ्यांना दिलासा देणारं उत्तर अपेक्षित होतं. अध्यक्ष महोदय, काय उत्तर दिलं? अहो, तुम्ही जरा डोळे उघडे बघा, जाऊन बघा व्यापारी काय करतायत. मला मी मंत्री तुमच्या उपस्थितीमध्ये सांगतो, ह्या मंत्री महोदयांना आणि यांच्याबरोबर पुन्हा 3-4 सत्ताधारी आणि 3-4 विरोधी पक्षाच्या आमदारांना घेऊन चला कुठल्या खरेदी केंद्रावर, आपण आदेश द्या तिथून, आणि वस्तुस्थिती आल्यानंतर सरकारचे डोळे उघडतील. हे काहीतरी हे खरे नाही, ते खरे नाही, का खरे नाही? 4,000 रुपये सोयाबीन भाव खरेदी केला जात नाही. आमचे डोळे फुटलेत. खोटं का सांगताय? दिशाभूल का करताय? म्हणून माझी विनंती आहे आपल्याला अध्यक्ष महोदय, हात जोडून विनंती आहे, मी म्हटल्याप्रमाणे आजच्या संध्याकाळी जरा चला म्हणा खरेदी केंद्रावर, काय शेतकरी काय परिस्थिती आहे ती.
त्या CCIने खरेदी करताना ज्या अटी घातल्यात ना त्या वाचानं जरा ध्यानपत्र त्या खरेदीप्रमाणे त्या कापसाची खरेदी होते काय आणि किती टक्के शेतकरी खरेदी करतो, शेतकऱ्यांचा माल घेतला जात आहे. उघड उघड इथे फसवणूक आहे आणि तरी पण तुम्ही त्याला उत्तर देत नाही समोर. तुम्ही म्हणा ना की ठीक आहे यामध्ये आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहू, थोडासा तरी दिलासा द्या. अरे 21% करणार का? पहिला प्रश्न. कापसाची खरेदी प्रति क्विंटल पूर्वी होती, CCI खरेदी करत होता, ते 21 क्विंटल करणार का? हा पहिला प्रश्न. ज्यावेळेस आपण कॉम्पन्सेशन देतो त्यावेळेस आपल्याला मिनिमम पाहिजे असतो आणि आता विक्री करायचे म्हणून आपल्याला मॅक्सिमम पाहिजे. हे पॅरलली ज्यावेळेस आपण चालवतो याच्यामध्ये फार मोठा विरोधाभास होत असतो आणि म्हणून ती अडचण आपल्याकडे आली. कारण की कृषी विभागाने जो त्यांची गाईडलाईन काढली त्या गाईडलाईनच्या आधारावरच आपल्याला इन्शुरन्स ठरवत असतो आणि त्याच गाईडलाईनच्या वेळेस आपलं म्हणणं आहे की आता मॅक्सिमम आपण करावं. तरी देखील 25%चा अधिक आपण आता मॅक्सिमम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये नवीन निकष 3 तारखेला आपण दिले आणि त्या पद्धतीने आपली आता खरेदी चालू आहे. की सोयाबीनच्या जे केंद्रावर सोयाबीन आल्यानंतर मी तुम्हाला यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पूर्णतः अनेक ठिकाणी खराब झाला, काही ठिकाणी सोयाबीनची क्वालिटी खराब झाली. मी तुम्हाला मंत्री महोदय या सभागृहामध्ये सांगतोय आणि इमानतद्वारे सांगतोय, अध्यक्ष महोदय 70% सोयाबीन वापस केला जात आहे. 70% घेतलाच जात नाही. रडतायत जरा, तुमच्या डोळ्यात मध्ये तरी थोडी तरी असं येऊ द्या त्यांच्या भावना समजून. एकीकडे असा उद्ध्वस्त झालाय म्हणून सरसकट सोयाबीन हमी भावानं खरेदी होण्यासाठी सरकार काय उपाययोजना करेल हे सुद्धा उत्तर आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय. सोयाबीन संदर्भात अध्यक्ष महोदय, सोयाबीन संदर्भात मागच्यापेक्षा 9% वाढ करून आपण जे मिनिमम सपोर्ट प्राइस आहे यावेळेस 5328 आहे आणि त्याच्या माध्यमातून कोणीही केंद्रावरील FAQचा माल असेल तर त्याला 5328 रुपये प्रमाणे खरेदी होत आहे. ती चालली आहे. लाखो टन खरेदी केली आहे. आपण जे लेखी उत्तरात सांगितलंय की प्रश्न विचारला होता की 5328 पेक्षा कमी भावानं सोयाबीन विकलं जातं खुल्या बाजारात, तर हे खरे नाही. हे अध्यक्ष महोदय जे उत्तर आहे सरकारचं हे शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळणारं उत्तर आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना 3000, 3500, 4000 भाव नाईलाजानं सोयाबीन विकावं लागतंय आणि सरकार जर म्हणत असेल खरे नाही खुल्या बाजारात, हे उत्तरात चुकीचं दिलं अध्यक्ष महोदय. ह्याबाबत जरा मंत्री महोदयांनी उत्तर छापायच्या आधी किंवा देण्याआधी थोडा परिस्थितीचा विचार करावा.